नमस्कार शेतकरी बंधूंनो. मी भारत ॲग्री कृषी डॉक्टर सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो भारत ॲग्रीच्या या ऑनलाईन शेती शाळेमध्ये. जसं की आपण आता दर आठवड्यामधून 2 वेळेस या भारत ॲग्रीच्या ऑनलाईन शेती शाळेमध्ये सामील होत आहोत. दर गुरुवारी आणि दर रविवारी आपण या भारत ॲग्रीच्या ऑनलाईन शेती शाळेमार्फत अनेक महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण भारतातील असंख्य शेतकऱ्यांशी या ऑनलाईन शेती शाळेमधून संपर्क करत आहोत. तर असाच आता येणारा 2020 मधील खरीप हंगाम आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपण आज देखील आपल्या भारत ॲग्रीच्या ऑनलाईन शेती शाळेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण विषय या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. तर त्याच महत्त्वपूर्ण विषयाबद्दल चर्चा करण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर या भारत ॲग्रीच्या ऑनलाईन शेती शाळेमध्ये सामील व्हायचंय. समस्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मी आवाहन करतो, लवकरात लवकर आपण या भारत ॲग्रीच्या ऑनलाईन शेती शाळेमध्ये सामील होऊया, जेणेकरून अगदी 2 ते 3 दिवसाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेला आपला हा जो काही खरीप हंगाम आहे, या 2-3 दिवसात जी आपल्याला खरीपाची लागवड करायची आहे, तर त्यावेळेस जो काही आजचा विषय आपल्या चर्चेसाठी येणार आहे, तो विषय महत्त्वपूर्ण आहे. त्या विषयाबद्दल आपल्याला संपूर्ण माहिती, संपूर्ण चर्चा, जे काही तुमचे शेतकऱ्यांचे जे प्रश्न असतील, ते या ठिकाणी आपल्याला कमेंट्स बॉक्समध्ये नोंदवायचे आहेत. आणि मी भारत ॲग्री कृषी डॉक्टर संपूर्णपणे या ठिकाणी प्रयत्न करणार आहे, की कशा त्या प्रश्नांना आपण या ठिकाणी उत्तर देऊ शकू. चला तर शेतकरी बंधूंनो, लवकरात लवकर सामील व्हा. प्रेम पंडित, विकास सुर्वे, स्वागत आहे तुमचं भारत ॲग्रीच्या ऑनलाईन शेती शाळेमध्ये. आशा करतो सर्वत्र आपल्या भागामध्ये मान्सून जोरदारपणे आपली बॅटिंग करत आहे. मान्सूनचं स्वागतही तुम्ही जोरदार केलेलं आहे. तर त्याच जोरदार एंट्रीनुसार आपणही त्या मान्सूनला तोंड देण्यासाठी किंवा शेतामध्ये आपली मेहनत करण्यासाठी त्याच हिमतीने, त्याच जोरदार तयारीने आपल्याला उतरायचं आहे या खरीप हंगाम 2020 मध्ये. तर चला तर शेतकरी बंधूंनो, लवकरात लवकर सामील व्हा भारत ॲग्रीच्या ऑनलाईन शेती शाळेसोबत. आणि त्याच सोबत जसं की मी प्रत्येक वेळेस आपल्याला सांगत असतो, की ज्यावेळेस आपण या ऑनलाईन शेती शाळेमध्ये सामील होता, लाईक्स करण्याच्या अगोदर, कमेंट्स करण्याच्या अगोदर आपण ही ऑनलाईन शेती शाळा या ठिकाणी शेअर करा, जेणेकरून आपण जो विषय या ठिकाणी आज चर्चा करणार आहोत, तो विषय जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा. विजय निकम, स्वागत आहे आपलं भारत ॲग्रीच्या ऑनलाईन शेती शाळेमध्ये. अतिशय होतकरू असे शेतकरी आहेत भारत ॲग्रीचे. मी आवर्जून त्या ठिकाणी त्यांचं नाव घेत आहे. नमस्कार. तर शेतकरी बंधूंनो, जसं की मी सुरुवातीला आपल्याला सांगितलं होतं, आपल्याला जी आज या ठिकाणी चर्चा करायची आहे, तो विषय म्हणजे खरीप हंगामातील तण नियंत्रण. कशा पद्धतीने आपल्याला खरीप हंगामामध्ये तण नियंत्रण करायचं आहे. जी काही आपण पारंपरिक पद्धत आहे, ती पारंपरिक पद्धत बदलून कुठल्या कुठल्या नवीन गोष्टीचा अभ्यास करायचा आहे व त्या अभ्यासासोबत कुठल्या कुठल्या गोष्टी नवीन आपल्याला आपल्या शेतामध्ये यावेळेस अनुभवायच्या आहेत. आणि संपूर्ण या गोष्टी आपल्याला खरीप हंगामातील फक्त तण नियंत्रणाच्या निगडीत असतील. तर सर्व शेतकरी बंधूंनो, आपले काही तण नियंत्रणाबद्दल या ठिकाणी जर प्रश्न असतील, खरीप हंगामामधील जी पिकं आहेत किंवा खरीप हंगामामधील पीक सोडून सुद्धा आपली जर एखादी तण नियंत्रणाबद्दल या ठिकाणी शंका असेल, तर ती आवर्जून आपण या ठिकाणी कमेंट्स बॉक्समध्ये नोंदवायची आहे. खूप सारे प्रश्न आहेत, जसं की खरीप हंगामामध्ये आपल्याला खूप साऱ्या तणजोणच आहेत, परंतु भरपूर सारे तणनाशक फवारून सुद्धा आपले शेतकरी बंधू त्रस्त आहेत. त्या ठिकाणी तणांचं नियंत्रण होत नाहीये. मग तणनाशक फवारताना आपण चुकतोय का त्या तणनाशकामध्ये काही जोर नाहीये किंवा आपण तणाचा अभ्यास करायला कमी पडलोय. तर अशा सर्व बारीक गोष्टींची आपल्याला या ठिकाणी चर्चा करायची आहे. ज्ञानेश्वर इंगोले, खूप खूप स्वागत आहे तुमचं भारत ॲग्रीच्या ऑनलाईन शेती शाळामध्ये. आयुष, तुमचंही स्वागत आहे. तर काही क्षणामध्येच आपण ही भारत ॲग्रीची ऑनलाईन शेती शाळा चालू करणार आहोत. सुरुवातीला दरवेळेस प्रमाणे भारत ॲग्री महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना वेगवेगळ्या मार्गाने या ठिकाणी सेवा पुरवण्याचा प्रयत्न करत आहे. सुरुवातीला आपण सेवा अशी की त्यामध्ये सेवा अशी की जे भारत ॲग्रीचं त्या ठिकाणी ॲप आहे. भारत ॲग्रीच्या ॲपच्या माध्यमातून आपण हवामानावर आधारित गतिमान पीक सल्ला असेल, अनेक वेळापत्रक त्या ठिकाणी मोफत असतील किंवा जी आपली पेड सर्व्हिस आहे,
ज्याच्यासाठी भारत ॲग्री आपल्याला अल्पशी पैसे आकारते, ती म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याचं व्यक्तिगत पीक व्यवस्थापनाचं कॅलेंडर, ज्याला की आपण कृषी दर्शिका असं सुद्धा म्हणू शकतो. तर या सर्व सेवा त्यातून आपल्याला भेटत आहेत. त्याचसोबत भारत ॲग्री वेळच्या वेळी आपल्याला स्मार्ट टिप्स असतील, वेळच्या वेळी घरगुती साधनांमधून तयार करणारे येणारे जुगाड असतील, तर अशा सर्व पद्धतीची त्या ठिकाणी सेवा आपल्याला उपलब्ध आहेत. तर जास्तीत जास्त सेवेचा त्या ठिकाणी तुम्ही लाभ घ्यायचा आहे, हे आपल्याला वेळोवेळी आव्हान आहे. अनंतराव, श्रद्धा गिरी असतील, सिद्धार्थ जैन असतील, अब्दुल शेख असतील, तर सर्व शेतकरी बंधूंचं स्वागत आहे. आल्या-आल्या तुम्ही शेअर करा, तुम्ही कमेंट्स करा आणि जर ही भारत ॲग्रीची ऑनलाईन शेतीशाळा तुम्हाला नक्कीच आवडली तरच लाईक करा. तर चला तर शेतकरी बंधूंनो, आपण या ऑनलाईन शेतीशाळेला सुरुवात करूया. तर जसं की मी सांगितलं, खरीप हंगामातील तण नियंत्रण हा आपला विषय आहे आणि या ठिकाणी जे आपल्याला अनेक विषयाची चर्चा करायची आहे, ते 5 मुद्दे म्हणजे सुरुवातीला पहिला मुद्दा आहे तण. तण म्हणजे खूप बेसिक पासून मी सुरुवात करतोय. बरेच शेतकरी, आपले शेतकरी बंधू नवीन आहेत. शिकलेले शेतकरी बंधू देखील आता तरुण पिढी सुद्धा शेतीमध्ये उतरत आहेत. त्यासाठी आपण तणांची ओळख म्हणजे त्याच्यामध्ये तण कशा प्रकारचे असतात, तणांचं वर्गीकरण काय आहे, तणांचे काही खास गुणधर्म आहेत का, तणांच्या वर्गीकरणानुसार म्हणजे 1 वर्षीय असतील, बहुवर्षीय असतील, द्विवर्षीय असतील, तर अशा पद्धतीनं तणांचा बेसिक अभ्यास या ठिकाणी आपण तण या विषयामध्ये करणार आहे. दुसरा विषय आहे एकात्मिक तण नियंत्रण. अतिशय जालीम विषय आहे, अतिशय महत्त्वपूर्ण आहे, ज्याच्यामधून आपण त्या तणांचं वर्षानुवर्षांचं नियंत्रण आपल्याला या विषयामधून करायचं आहे. एकात्मिक नियंत्रणामध्ये भौतिक असतील, रासायनिक असतील, जैविक असतील, अशा सर्व पद्धतीची आपण या ठिकाणी थोडक्यात चर्चा करणार आहोत. तिसरा विषय आहे खरीपातील काही तण नियंत्रण करणं जे आपल्याला करायचं आहे. जी काही खरीपातील मुख्य पिकं आहेत, जो की आपला आज विषय मुख्य आहे. तर त्या मुख्य पिकांमधील तणनाशकं मी तुम्हाला काय सांगणार आहे किंवा तण नियंत्रणाच्या वेगळ्या पद्धती मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. तसेच शेवटचा मुद्दा आपला आहे, की तण नियंत्रण करताना आपल्या शेतकरी बंधूंना त्या ठिकाणी कुठली काळजी घ्यायची आहे, फवारताना शरीराची कुठली काळजी घ्यायची आहे, जेणेकरून आपली जी काळी भूमी आहे, आपण त्याला माता म्हणतो, तिचं देखील आरोग्य सुधारेल, व्यवस्थित राहील व आपलं ज्याच्यासाठी आपण शेती करत आहोत, ते आरोग्य देखील त्या ठिकाणी व्यवस्थित राहणार आहे. तर अशा 5 मुद्द्यांवरती आपल्याला चर्चा करायची आहे. मुद्दे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. या मुद्द्या निगडीत आपल्याकडे कुठला एखादा प्रश्न असेल तर नक्कीच शेतकरी बंधूंनो तो प्रश्न तुम्ही या ठिकाणी कमेंट्स बॉक्समध्ये लिहा. वेळेनुसार आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू. जर एखादा जरी प्रश्न सुटला तरी भारत ॲग्री वैयक्तिक तुम्हाला त्या ठिकाणी संपर्क करून सर्व प्रश्नाची नक्कीच उत्तरं देईल. तर चला तर शेतकरी बंधूंनो, सर्व शेतकरी आलेले आहेत. आपण आजच्या विषयाला सुरुवात करूया. आजचा विषय विषयामधील जो महत्वाचा पहिला मुद्दा आहे तो म्हणजे तण. तर तण या विषयामध्ये ज्यावेळेस आपल्याला तणांची व्याख्या करायची असते, तर तणांची व्याख्या आपण कशाप्रकारे करू शकतो? वर्षानुवर्ष जुन्या काळापासून शेतकरी शेतामध्ये स्वतःच्या हेतुपूर्व स्वतः लागवड केलेली पिकं त्याच्यापासून उत्पन्न घेतो. अशा वेळेस ज्यावेळेस अनावश्यक पिके जी की लागवड केलेली नसतात, अशा वनस्पती ज्यावेळेस आपल्या शेतामध्ये उगवतात, त्या वनस्पतींना आपण या ठिकाणी तण म्हणतो. खूप सोपी भाषा तुम्हाला त्या ठिकाणी मी सांगितलेली आहे. खूप सोपी डेफिनेशन व्याख्या त्या ठिकाणी सांगितलेली आहे. आपण तण कशाला म्हणू शकतो. तर अशाच प्रकारे तर दुसरा मुद्दा आपण जो स्क्रीनवर दिसत आहे आपल्याला, की तणांमुळे होणारे नुकसान, की कशा पद्धतीचं तणांमुळे नुकसान होऊ शकतं? की शास्त्रज्ञांचा रिसर्च आहे, की किडी आणि रोगांमुळे जे नुकसान होतं, जर त्याच्यापेक्षा जास्त नुकसान तणांमुळे होतं किंवा जर त्याला आपण योग्य वेळेस त्या ठिकाणी ज्या काही गोष्टी करायला पाहिजे, नियंत्रणासाठी ज्या काही सोयी-सुविधा करायला पाहिजे, ते करत नाही. तर असा रिसर्च आहे, की तब्बल जर मी तण नियंत्रण केलं नाही, ते जर तण तसंच उगवू दिलं, तर तब्बल 70% उत्पादन तुमचं ते तण खाऊ शकतं. इतकं धोकेदायक तुमचं हे तण आहे. दुसरा मुद्दा असा, की जे काही तण तुमच्या शेतामध्ये येणार आहे, असाही रिसर्च आहे, की हेक्टरी तुमचा 150 किलो नत्र त्या ठिकाणी ते तण त्या ठिकाणी खात असतं. अनेक प्रकारचे आहेत, की तण जर आपलं त्या ठिकाणी भरपूर आलं, नक्कीच तण आपल्याला त्या ठिकाणी नियंत्रित करण्यासाठी जो खर्च लागतो, त्याच्यामुळे एकंदरीत पिकामधील उत्पादन खर्च वाढतो. त्याच्यामुळे एकंदरीत तुम्हाला जो नफा भेटणार आहे, तो कमी होणार आहे. अनेक प्रकारची तणं असतात, जी की तुमच्या शरीराला विषारी असतात किंवा आपल्या जी काही दुभती जनावरं असतात, त्यांना विषारी असू शकतात.
जी काही तुमची तण शेतामध्ये असतात त्याच्या बिया तुमच्या धान्यामध्ये जातात. त्यामुळे तुमच्या धान्याची क्वालिटी त्या ठिकाणी खराब होऊ शकते. जी काही तुमच्या पिकामध्ये येणारे व्हायरस असतील, सकिंग पेस्ट असतील, या सर्व किडींसाठी ते तण त्या ठिकाणी एक होस्ट प्लांट म्हणून कार्य करतात. बरोबर. ते आसरा देणारी पिकं त्या ठिकाणी तयार होतात. जेणेकरून आपल्या पिकांवरती त्यांचा खूप प्रादुर्भाव होतो. जर ही तणच नसतील तर त्यांना ते होस्ट प्लांट भेटणार नाही, आसरा पीक भेटणार नाही. त्यामुळे ते आपल्या शेतामधून लवकर जाऊ शकतात. अनेक प्रकारची तण आहेत जी की नदी-नाल्यामध्ये आढळून येतात. त्याच्यामुळे आपले नदी-नाले सुद्धा पॅक होतात. त्यांचा प्रवाह व्यवस्थित होत नाहीये. अशा प्रकारचे वेगवेगळे तणांचे तणांमुळे होणारे नुकसान मी या ठिकाणी सांगितलेलं आहे, की तणांमुळे कशा पद्धतीने नुकसान होऊ शकतं. हा विषय बेसिक आहे. जे काही आपले अनुभवी शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्यांना हा विषय ऑलरेडी माहीत आहे. तो त्यांनी अनुभवला आहे. परंतु जे काही नवीन तरुण वर्ग आपल्याला शेतीमध्ये उतरत आहेत, त्यांच्यासाठी मी आवर्जून हा थोडासा बेसिक कन्सेप्ट घेतलेला आहे. तर विशेष गुणधर्म याच्या ठिकाणी काय आहेत? विशेष गुणधर्म का घेतलं मी? तर तणांमध्ये पहिला विशेष गुणधर्म आहे, त्याच्यावरती किडी आणि रोगाचा जास्त प्रादुर्भाव होत नाही. दुसरा विशेष गुणधर्म, कमीत कमी पाण्यामध्ये तण तुमचं उगवून येऊ शकतं. तिसरा विशेष गुणधर्म म्हणजे जी काही फर्टिलायझर अपटेक कॅपॅसिटी आहे, ती 7 पटीने आपल्या पिकांपेक्षा जास्त आहे. बरोबर? म्हणजे एका वर्षामध्ये माझं एक झाड जर 1 किलो त्या ठिकाणी नत्र जमिनीमधून शोषण करत असेल, तर त्या ठिकाणी एखादं गवत त्या ठिकाणी 7 किलो नत्र त्या ठिकाणी जमिनीमधून शोषण करणार आहे. अशा प्रकारचे अनेक तणांचे गुणधर्म आहेत, ज्याच्यामुळे आपल्याला हे तण नियंत्रण करणं किंवा हा विषय या ठिकाणी चर्चा करणं हे महत्त्वपूर्ण ठरलेलं आहे. तणांचे गुणधर्म आपण पाहिले. तर शेतकरी बंधूंनो, आता या ठिकाणी चौथा मुद्दा आहे, स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे, की तणांचं वर्गीकरण कसं होतं? तणांचं देखील वर्गीकरण होतं का? हो, होतं. जे काही शेतकरी बंधू आपल्या शेती अभ्यासक्रम डिग्रीचा करत असतील, त्या ठिकाणी बीड त्या ठिकाणी एक सब्जेक्ट आहे, त्याच्यामध्ये संपूर्ण सांगितलेलं आहे. तरी शेतकरी बंधूंना मी त्या ठिकाणी सांगतो, की तणांचं ज्यावेळेस आपण वर्गीकरण करतो, त्यावेळेस 3 पद्धतीने वर्गीकरण होतं. 1 वर्षीय तणे, द्विवर्षीय तणे व बहुवर्षीय तणे. 1 वर्षीय म्हणजे जी तणे एका वर्षात येतात, त्याला बिया एका वर्षात लागतात, त्या तणांना आपण 1 वर्षीय म्हणतो. दुसऱ्यामधील असतील की जी तण एक सुरुवातीच्या वर्षामध्ये त्याची वाढ पूर्ण करतात व दुसऱ्या वर्षामध्ये त्याचं बीज तयार होतं. त्याला आपण द्विवर्षीय तण म्हणतो. किंवा बहुवर्षीय तण म्हणजे काय, की जी तणे वर्षानुवर्ष जमिनीमध्ये राहतात, त्यांची लाईफ सायकल चालतच राहते, त्यांची बीज निर्मिती चालतच राहते. अशा तणांना आपण त्या ठिकाणी बहुवर्षीय तणे म्हणतो. जसे की लवाळा असेल, त्या ठिकाणी हराळी असेल, अशा प्रकारची बहुवर्षीय तणे आपल्या शेतामध्ये आहेत. तर 5वा मुद्दा आहे महाराष्ट्रात आढळणाऱ्या प्रमुख तणांची नावे. बरेच तण आपल्याला पाहिले देखील असतात, परंतु तणांची नावे आपल्याला त्या ठिकाणी माहीत नसतात. जास्त आपल्याला खोलात जायचं नाहीये, परंतु त्या ठिकाणी थोडक्यात मी सांगत आहे तुम्हाला. तण त्या ठिकाणी आघाडी असेल, उन्हाळी असेल, काठेमात असेल, गाजर गवत असेल, दुधी असेल, घोळ असेल, चिमणचारा त्यात मोठा आहे, छोटा आहे, टाळप असेल किंवा या ठिकाणी आपल्याला खूप त्रास देणारी म्हणलं तर हराळी आणि त्या ठिकाणी आहे अ, लवाळा. त्याला आपण काही ठिकाणी विभागानुसार त्या ठिकाणी नागर-मोता देखील असं त्या गवताला संबोधलं जातं. त्या ठिकाणी पुन्हा भुईवळे असेल, पाथरी असेल, पिवळा धोत्रा असेल, काटे धोत्रा असेल, तर अनेक प्रकारची तणं आपल्याला या ठिकाणी शेतामध्ये येतात. ज्या शेतकऱ्यांना या तणांबद्दल काही डीप माहिती सखोल पाहिजे असेल, तर नक्की आम्ही त्यांना ती त्या ठिकाणी पुरवण्याचा प्रयत्न करू. आपण त्या ठिकाणी वैयक्तिक संपर्क भारत ॲग्रीला करू शकता. असू शकते एखाद्या शेतकऱ्याला त्यात आवड असू शकते, तर नक्कीच संपर्क करा. वेळ कमी आहे. आपण बेसिक गोष्टीवरती चर्चा करून आपला प्रमुख जो मुद्दा आहे तण नियंत्रण, तर याच्यावरती जाणार आहोत. तर दुसरी गोष्ट 6वी गोष्ट तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत. मराठीमधून लिहिलेले आहेत, की प्रसार. या तणांचा प्रसार कशा पद्धतीने होतो? म्हणजे तुमच्या शेतामधून तणे दुसऱ्याच्या शेतामध्ये किंवा दुसऱ्याच्या शेतामधून तणे तुमच्या शेतामध्ये कशी येऊ शकतात? हे आपण कशासाठी पाहतोय शेतकरी बंधूंनो? हे जर आपल्याला माहीत झालं तर नक्कीच थोड्या प्रमाणात का होईना, पण त्या ठिकाणी आपण तण नियंत्रण तशा पद्धतीने करू शकतो. प्रसार असा की वाऱ्यामार्फत होऊ शकतो, त्याच्या ज्या बिया आहेत, पाण्यामार्फत होऊ शकतो, जनावराच्या विष्ठेमार्फत होऊ शकतो. जर ते अर्धवट कुजलेलं शेणखत जर आपण शेतात टाकलं, तर नक्की त्या तणांच्या बिया येऊ शकतात. अ, तसंच सांगितलं जनावरांची विष्ठा असेल म्हणजे जनावरांनी ते जर गवत खाल्लं आणि आपल्या शेतामध्ये जर ती विष्ठा केली, तर नक्की त्याच्यामध्ये ते येतं. अर्धवट कुजलेलं शेणखत असेल किंवा
जनावरांच्या पायाला लागून असेल, अनेक पक्ष्यांच्या सोबत सुद्धा त्या तणांच्या बिया येऊ शकतात. त्याच्यामुळे आपण काय पाहू शकतो या ठिकाणी पाणी असेल, वारा असेल किंवा जनावरांची विष्ठा असेल किंवा सगळ्यात महत्त्वाचं कंट्रोल करणारी गोष्ट अर्धवट कुजलेलं शेणखत त्या ठिकाणी न टाकणे. नक्कीच जर पूर्ण कुजलेलं शेणखत तुम्ही आपल्या शेतामध्ये टाकलं तर त्या ठिकाणी अतिशय उत्तम थोड्या प्रमाणात का होईना तुमचं तण नियंत्रण त्या ठिकाणी होणार आहे. या सर्व गोष्टी आपण का विचारात घेत आहोत शेतकरी बंधूंनो, तर आपल्याला एकात्मिक पद्धतीनं तण नियंत्रण करायचं आहे. कारण फक्त रासायनिक पद्धतीवर आपल्याला त्या ठिकाणी लक्ष एकंदरीत करायचं नाहीये. तर विषय आपला त्या ठिकाणी दुसरा आलेला आहे. आपण तणांबद्दल थोडक्यात पाहिलं आहे. एकात्मिक तण नियंत्रण विषय पुढचा घेत आहोत. जे काही शेतकरी आपले बंधू पुन्हा जॉइन होत आहेत. टीना पाटील असतील, सोनू कुलकर्णी, तर अनंतराव मोठे असतील. तर स्वागत आहे तुमचं. जोडून राहा. प्रश्न नक्की नोंदवा. आम्ही तो नोट करत आहोत. या चर्चेच्या शेवटी आपण त्याच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू. तर शेतकरी बंधूंनो, विषय थोडेसे खोल आहेत. लक्षपूर्वक ऐका. अ, मीही पाहून सांगतोय कारण एखादा महत्त्वपूर्ण विषय बोलता बोलता सुटू नये त्याच्यामुळे मी तुम्हाला संपूर्ण माहिती त्या ठिकाणी व्यवस्थित देण्याचा प्रयत्न करत आहे. ज्यावेळेस मी एकात्मिक पद्धतीने तण नियंत्रण हा विषय घेतो, स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल, की इंग्लिशमधून आहे थोडंसं मी मराठीमधून दाखवतो तुम्हाला. की केमिकल म्हणजे रासायनिक पद्धतीने तण नियंत्रण हा शेवटचा मुद्दा आहे. सुरुवातीला आपल्याला जे काही प्रतिबंधित उपाय असतील म्हणजे प्रिव्हेंटिव्ह मेजर असतील. निवारात्मक म्हणजे एखादं तण माझ्या शेतामध्ये आल्यानंतर काय उपाययोजना करायच्या आहेत. त्याच्यामध्ये भौतिक असतील पद्धती, यांत्रिक असतील, जैविक असतील आणि जर तण एखाद्या क्षमतेपेक्षा थोडंसं पुढे गेलेलं आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला मग रासायनिक पद्धतीचा अवलंब करायचा आहे. बरेच शेतकरी बंधू डायरेक्ट त्या ठिकाणी रासायनिक तण नियंत्रणाचा उपयोग करतात, जेणेकरून तुम्हाला रिझल्ट कमी भेटतो. तुम्ही जर एकात्मिक तण व्यवस्थापन जर त्या ठिकाणी अवलंबलं, स्क्रीनवरती दिसत आहे. सुरुवातीला तण येऊ नये म्हणून काळजी घ्या. पुन्हा त्या ठिकाणी भौतिक करा, त्या ठिकाणी पुन्हा तुम्ही जैविक करा आणि जर त्या ठिकाणी तर तुमचं तण कंट्रोल झालं नाही, तर मग नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी रासायनिक तणांचा उपयोग करा. तर शेतकरी बंधूंनो, प्रतिबंधात्मक मी जे सांगित आहे, की तण माझ्या शेतामध्ये येऊ नये म्हणून मला काय करायचे आहे. तर सुरुवातीला आहे अ, अ, प्रमाणित आहे शुद्ध भेसळरहित तणविरहित आपल्याला बियाणं वापरायचं आहे. बियाणं ज्यावेळेस बरेच शेतकरी बंधू देशी बियाणं वापरतात, त्यावेळेस ते कुठल्याही तणांचे बी जसं की गाजर गवताचे बी तुम्हाला डोळ्याने दिसू शकतात, परंतु अशी अनेक तणं आहेत की त्याचं बी डोळ्याने दिसत नाही. अशा तणांसाठी आपल्याला जे काही बीज आपल्याला वापरायचं आहे ते तणांच्या बीज विरहित वापरायचं आहे. त्या ठिकाणी आपण वापरताना बीज प्रक्रिया नक्की करा, जेणेकरून तुमचं त्या ठिकाणी तण नियंत्रण नक्कीच होणार आहे. अ, प्रतिबंधात्मक म्हणजे खोल नांगरट आहे. खोल नांगरट करून तुम्ही मशागत करा व त्या ठिकाणी पेरणी करा. पूर्ण कुजलेलं मी सुरुवातीला सांगितलेलं शेणखत त्या ठिकाणी वापरा किंवा उगवलेले तण फुलोऱ्यात येण्यापूर्वीच त्या ठिकाणी काढून टाकावे, जेणेकरून त्याचं बी त्या ठिकाणी पडणार नाही व दुसऱ्या दिवशी दुसऱ्या वर्षी त्या ठिकाणी तण येणार नाही. पेरणीनंतर रासनी केल्यास तण नियंत्रण होते किंवा शेतात बांध, धुरे, पाण्याच्या चाट, पाणथळ जमिनी असतील तर या ठिकाणी वेळच्या वेळी आपल्याला त्या ठिकाणी तण नियंत्रण करायचं आहे. तण नियंत्रण होऊ नये म्हणून महत्वाचा मुद्दा आहे खोल नांगरट करा. तण तणांचे बीज विरहित त्या ठिकाणी आपण सीड वापरावे. पूर्ण कुजलेलं शेणखत, पुन्हा एकदा सांगतोय, पूर्ण कुजलेलं शेणखत जर आपण नक्कीच वापरलं तर थोड्या अंशात का होईना तुमचं तण नियंत्रण होऊ शकतं. आणि सर्वात महत्वाचं, तण फुलवण्यात असतानाच त्या ठिकाणी त्याचा बंदोबस्त करा, जेणेकरून ते पुढच्या वर्षात येणार नाही. तर अशा पद्धतीने तुम्हाला मी प्रतिबंधात्मक उपाय सांगितलेले आहेत, प्रिव्हेंटिव्ह सांगितलेलं आहे. आपण एकात्मिक तण नियंत्रण हा विषय पाहतो आहे. तर एकात्मिक मध्ये सुरुवातीला तण येऊ नये म्हणून ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. ठीक आहे. जर माझ्या शेतामध्ये तण आलेला आहे, तर मला पुढच्या गोष्टी म्हणजे भौतिक असेल, यांत्रिक असेल, जैविक किंवा रासायनिक या टप्प्याटप्प्यानं आपण समजून घेऊया. हे सांगताना एखादा मुद्दा कळला नसेल, आवाज आला नसेल, तर शेतकरी बंधूंनो कृपया आपण या ठिकाणी कमेंट्स बॉक्समध्ये लिहू शकता. तर मुद्दा आपला पहिलाच आहे निवारात्मक उपाय म्हणजे भौतिक उपाय. स्लाइड तुम्ही पहिली घ्या. थोडक्यात मी सांगतोय, जास्त वेळ घेणार नाही. भौतिक मध्ये आपण त्या ठिकाणी कोळपणी करू शकता, खुरपणी करू शकता किंवा मशागतीच्या पद्धतीमध्ये भौतिक मध्ये येतात खोल नांगरट, मशागत, कोळपणी, योग्य वेळेवर, योग्य खोली व अंतरावर पेरणी.
योग्य वेळ, योग्य खोली व अंतरावर पेरणी केल्याने देखील तुमचं तण नियंत्रण व्यवस्थित होऊ शकतं. म्हणजे जर 2 ओळीतील अंतर आपण सफिशियंट म्हणजे जास्तीत जास्त घेतलं, तर त्या ठिकाणी तण नियंत्रण करताना एखादं तुम्हाला अवजार बैलाचं चालवायचं आहे, तर ते सोपं होतं. बरेच शेतकरी बंधू सोयाबीनच्या 2 ओळीमधील खूप अंतर कमी ठेवतात. त्यामुळे फक्त खुरपणी हाच पर्याय उरतो. त्याच्यामुळे आपला उत्पादन खर्च हा वाढत राहतो. त्याच्यामुळे योग्य अंतर देखील खूप महत्वाचं आहे. याच्यानंतर यांत्रिकीमध्ये छाटणी, तण उपटून टाकावे. छाटणी आहे. बरेच शेतकरी ज्या काही आपल्या डाळिंबाच्या बागा आहेत, याच्यामध्ये बेडला डिस्टर्ब न करण्यासाठी त्या ठिकाणी डायरेक्ट यंत्राच्या साहाय्यानं पूर्ण तण कापून टाकतात किंवा उपटून देखील टाकतात मोठे-मोठे तण. हे आलं आपलं यांत्रिक पद्धतीमध्ये. तर जैविक पद्धतीमध्ये खूप महत्वाची पद्धत आहे. तर आपण त्या ठिकाणी मित्र कीटकांचा वापर करतोय, जेणेकरून ते कीटक त्या तणावरती जगतात व आपल्या आपणच म्हणजे ऑटोमॅटिक त्या ठिकाणी तणांचा बंदोबस्त होतो. कुठले आहेत ते? उदाहरणार्थ झायगो ग्रामा बिटल आहे किंवा मेक्सिकन भुंगे, तुम्ही नाव खूप खूप ऐकलं असेल. तर हे काय करतात, तर गाजर गवताच्या नियंत्रणासाठी वापर ह्याचा फायदेशीर आहे. तुम्ही जर आपण शेतामध्ये काँग्रेस म्हणून जर तण पाहिलं असाल, तर त्या काँग्रेसचं नियंत्रण करण्यासाठी हे मेक्सिकन भुंगे किंवा झायगो ग्रामा बिटल हे भुंगे खूप महत्वाचे काम करतात. कारण काँग्रेस हे वर्षानुवर्ष चालणारं तण आहे. त्याच्यामुळे जैविक पद्धत सुद्धा काही ठिकाणी वापरली जाते. बऱ्याच शेतकऱ्यांना माहित नाही. आणखीन सखोल माहितीसाठी नक्कीच आपण भारत ॲग्रीच्या कृषी डॉक्टरांना सल्ला घ्या. वेळेच्या अभावी प्रत्येक पॉइंट या ठिकाणी आपण थोडक्यात चर्चा करत आहोत. तर नक्कीच हे भुंगे हे जे काही बिटल सांगितले कुठे भेटतील, नक्कीच आपण संपर्क करा. आम्ही वेळच्या वेळी, जर आपली इच्छा असेल तर नक्कीच आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी वाट दाखवू. आणि याच्यानंतर जो मुद्दा आहे तो रासायनिक पद्धत. रासायनिक पद्धत आपण तणनाशकामध्ये बघणार आहोत, की कुठल्या कुठल्या प्रकारचे तणनाशकच आहेत. मग तणनाशकांचे वेगवेगळे वर्गीकरण असतील, तर त्या ठिकाणी त्याच्यानुसार आपण शेतावरती कुठल्या स्टेजमध्ये कुठलं तणनाशक चालेल. कारण भरपूर वेळा अशी तणनाशक असतात की सिलेक्टिव्ह, की ज्या फक्त त्या तणासाठी चालतात किंवा त्या पिकामध्येच रिकमेंड असतात. तर सर्व सविस्तर आपण चर्चा करणार आहोत. कृपया आपण स्लाइड त्या ठिकाणी एकात्मिक पद्धतीचीच दाखवावी. एकात्मिक पद्धतीने तण नियंत्रण, आपला विषय संपलेला नाहीये. तर अशा पद्धतीने निवारणात्मक उपायामध्ये आपण भौतिक उपाय बघितले, तण येऊ नये म्हणून बघितले. निवारणात्मक मध्ये भौतिक, मशागत, यांत्रिक, जैविक व रासायनिक पद्धती बघितल्या. तर याच्यानंतर जो आपला विषय पुढचा येतो, की तणनाशकाचे प्रकार. कुठल्या कुठल्या प्रकारची तणनाशक बाजारामध्ये उपलब्ध आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांना तणनाशकाची खूप माहिती नसते. तर तणनाशकांचे प्रकार व त्याचा वापर, तर हा विषय आहे. आपल्याला बरीच चित्र वर दिसत आहेत, परंतु ती सर्व तणनाशक नाहीयेत. परंतु मी हा फोटो का लावलेला आहे, की बरेच शेतकरी ज्या वेळेस दुकानामध्ये जातात, तर त्यांना त्या ठिकाणी कुठलं तणनाशक वापरावं. उदाहरणार्थ जर मी त्या ठिकाणी तुम्हाला पेंडामिथलिन सांगितलं, तर पेंडामिथलिन हे तुम्हाला भरपूर कंपनीचं भेटेल. शेतकरी कन्फ्यूज असतो. दुकानदार जे त्याला परवडतं तो विकतो. परंतु ज्यावेळेस आपल्याला मार्केटमध्ये जास्त पर्याय उपलब्ध असतात, त्यावेळेस आपल्याला त्या कंटेंट धरून चालणं गरजेचं आहे. आज मी तुम्हाला एकही ब्रँड नाव सांगणार नाहीये. परंतु कंटेंट जर आपल्याला माहित असेल, त्या कंटेंट बद्दल आपला अभ्यास असेल, कंटेंट आपल्याला कधी फवारायचं माहित असेल, तर नक्कीच शेतकरी बंधूंनो, आपण कुणाच्याही विना सल्ल्याने त्या ठिकाणी तण नियंत्रण खूप चांगल्या पद्धतीने करू शकता. बऱ्याच शेतकऱ्यांना हे औषध कधी फवारतात, कसं फवारतात हेच माहित नसतं. त्यामुळे ते औषध जरी चांगलं असलं तरी त्याचे रिझल्ट येत नाहीत. थोडक्यात मी नावं सांगणार आहे. याच्यामध्ये एखादा विषय तुमचा राहत असेल, तुमचा डिटेलमध्ये आपल्याला फक्त डिटेल चर्चा करायची आहे, ती खरीपाबद्दल करायची आहे. परंतु थोडक्यात तणनाशकांचे प्रकार देखील आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. खूप बेसिक गोष्ट आहे. कारण हे कळल्याशिवाय आपल्याला शेतामधील तण नियंत्रण करणं सोपं होणार नाही. बऱ्याच शेतकऱ्यांना आशा असेल, की तुम्ही फक्त ऊस आहे तर ऊसाला तणनाशक सांगा. तसं होत नाही शेतकरी बंधूंनो. एकात्मिक तण नियंत्रण ही काळाची गरज आहे. त्यामुळे थोडासा वेळ द्या. तर तणनाशकाचे प्रमुख 2 प्रकार आहेत. सिलेक्टिव्ह आणि नॉन सिलेक्टिव्ह. सिलेक्टिव्ह म्हणजे हे जे तणनाशक फक्त त्याच तणाला मारतं किंवा त्या पिकामध्ये चालू शकतं. बरोबर? आणि नॉन सिलेक्टिव्ह म्हणजे हे तणनाशक तुमच्या दिसेल त्या हिरव्या पिकाला मारू शकतं. म्हणजे तण देखील मारेल, पिके देखील मारेल. बरोबर? तर जसं की सिलेक्टिव्ह मध्ये मी सांगितलं, आपल्याला टिंजर जे आहे ते सिलेक्टिव्ह आहे. आणि नॉन सिलेक्टिव्ह मध्ये उदाहरण देऊ शकतो, की ग्लायफॉसेट आपण मारल्यानंतर जे दिसेल त्याला ते मारून टाकणार आहे. प्रमुख 2 प्रकार आहेत. परंतु त्याच्यामध्ये पण आपल्याला बरेच उपप्रकार त्या ठिकाणी पाहायला भेटतात.
जसं की फोटोसिंथेसिस इनिबिटर आहे, म्हणजे प्रकाश संश्लेषणाला बाधा करणारी तणनाशकं आहेत. जे काही आपल्या गवतांचं त्या ठिकाणी प्रकाश संश्लेषण होत असतं, तर त्या प्रकाश संश्लेषणाला बाधा करणारी तणनाशकं. उदाहरणार्थ त्या ठिकाणी अट्राझिन आहे, मेट्रोबिन्झिन आहे, डायुरान आहे. थोडक्यात उदाहरणं सांगतोय आपल्याला, कारण ओळख असावी, माहिती असावी. ज्यावेळेस शेतकरी बंधू आपल्याला वेळ असेल, ज्यावेळेस आपण ही शेतीशाळा निवांत पाहत असाल, त्यावेळेस आपल्याला संपूर्ण माहिती तणनाशकाबद्दल येऊन जाईल. दुसरा विषय आहे तणनाशकाचा उपप्रकार आहे पिगमेंट इनिबिटर. म्हणजे काय, की रंगद्रव्य निर्मितीला बाधा आणणारे. जो काही आपलं तण आहे त्याच्या जर रंगद्रव्य निर्मितीला, म्हणजे जर मी क्लोरोफिलला त्या ठिकाणी वाढू दिलं नाही, तर त्या तणांचं फोटोसिंथेसिस व्यवस्थित होणार नाही आणि ते तण त्या ठिकाणी फोटोसिंथेसिस अभावी त्या ठिकाणी मरून जाणार आहे. उदाहरणार्थ आहे त्या ठिकाणी तुम्हाला टोप्राझॉन आहे, टोबेट्रिऑन आहे. हे तणनाशक तुम्हाला त्या ठिकाणी पिगमेंट इनिबिटर मध्ये येऊ शकतात. सेल मेम्ब्रेन डिस्टर्बर आहेत, पेशींना नुकसान आणणारे आहेत. उदाहरणार्थ ऑक्झिफ्लोरोपेन आहे किंवा ऑक्झाडायझिल आहे. तर ही तणनाशकं त्या ठिकाणी सेल मेम्ब्रेन डिस्टर्बर म्हणजे पेशीला बाधा आणणारी आहेत. थोडक्यात सांगत आहेत, जास्त खोली देऊन तुम्ही नाही ऐकलं तर चालेल, परंतु आपल्याला हा तणनाशकाचा विषय माहीत असणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी चौथा प्रकार आहे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर. म्हणजे त्या तणांच्या वाढीला बाधा आणणारी तणनाशकं असू शकतात. तर त्या ठिकाणी आहेत मेद तयार होणाऱ्याला बाधा आणणारे, म्हणजे पानामध्ये जे मेद तयार होतं, ज्याला की आपण लिक्विड बायोसिंथेसिस इनिबिटर असं म्हणतो. तर अशी तणनाशकं देखील बाजारात आहेत. उदाहरणार्थ आहे प्रोप्रिक्विझॉप कॉप म्हणून आहे किंवा किंवा क्विझालो कॉप म्हणून आहे. नावं अवघड आहेत, परंतु ज्यावेळेस तुम्ही ब्रँड नेम पाहता तर आपल्याला लगेच ओळख होते. परंतु शेतकरी बंधूंनो, ब्रँड नेम न पाहता सर्व शेतकऱ्यांना आपल्याला डॉक्टर करायचं आहे. सर्व शेतकऱ्यांना आपल्याला विकसनशील किंवा विकसित शेतकरी करायचा आहे, म्हणून हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आणि त्या ठिकाणी शेवटचा घटक आहे अमिनो ऍसिड सिंथेसिस. म्हणजे तुमच्या ठिकाणी अमिनो आम्ल तयार करण्याला त्या ठिकाणी बाधा आणणारी तणनाशकं. उदाहरणार्थ आहे इमॅझिथी पर म्हणून आहे. अशी तणनाशकं आपल्या अमिनो ऍसिडला बाधा आणणारी तणनाशकं त्या ठिकाणी ठरू शकतात. तर अशा प्रकारे अनेक प्रकारची तणनाशकं आहेत. ह्या तणनाशकाबद्दल मी फक्त थोडक्यात माहिती त्या ठिकाणी सांगितलेली आहे. कारण आपल्याला तणनाशकांचं वर्गीकरण करता आलं पाहिजे. आता आपण याच्या पुढचा जो विषय त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत. याच्या पुढचा विषय म्हणजे आपल्याला आता पाहायचा आहे, की खरीप हंगामातील तण नियंत्रण आपल्याला कसं करायचं आहे. आता सर्वात महत्त्वाचा लक्ष देऊन ऐकणारा विषय आहे. वेळ आपल्याला थोडासा जास्तच द्यावा लागेल शेतकरी बंधूंनो. कमी वेळात उरकणारा विषय नाहीये किंवा मला 2 मिनिटात उरकून या ठिकाणी अपुरी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवायची नाही. त्यामुळे वेळ काढा. खरीपातील तण नियंत्रण, जसं की आपल्याला जर आम्ही खरीपाची पिकं पाहायला गेलो, तर तृणधान्य असतील, तृणधान्यामध्ये कुठलं-कुठलं तणनाशक वापरू शकतं. कडधान्यामध्ये असतील, कुठलं-कुठलं तणनाशक किती दिवसाच्या आतमध्ये फवारणी करायची आहे किंवा त्या ठिकाणी गळीत धान्य असतील, बरोबर? किंवा सोयाबीन म्हणजे सूर्यफूल जसं जसं असेल, तर अशामध्ये मला कुठलं-कुठलं तणनाशक वापरू शकतो आपण, थोडक्यात मी तुम्हाला लिस्ट सांगणार आहे. नोट करून घेऊ शकता किंवा फक्त ऐका आणि गरजेच्या वेळेस भारत ॲग्रीच्या कृषी डॉक्टरांना आपण संपर्क करू शकता. शेतकरी बंधूंनो, ज्यावेळेस मी तृणधान्याचा विषय आणतो, त्यावेळेस ज्वारी आहे. ज्वारीमध्ये आपण अट्राझिन वापरू शकता. परंतु ही वापरताना अवस्था असू शकते, हे आपल्याला पेरणीनंतर, परंतु उगवणीपूर्वी, म्हणजे आपलं पीक उगवणीपूर्वी त्या ठिकाणी तण नियंत्रणासाठी आपण वापरू शकता. म्हणजे जर ज्वारी उगवून आली तर हे वापरायचं नाहीये. अट्राझिन 50 WP वापरू शकता. 1 ते 1.5 किलो प्रति हेक्टरी 750 ते 800 लिटर पाण्यामध्ये. तर याच्यानंतर दुसरं जे पीक आपल्याला तृणधान्यामध्ये आहे, तर नक्कीच त्या ठिकाणी बाजरी आहे. बाजरी देखील आपण त्या ठिकाणी अट्राझिन वापरू शकता, अट्राझिन सेम वापरू शकता. 1 ते 1.5 किलो 750 ते 800 लिटर पाण्यासाठी. परंतु हे देखील आपल्याला पेरणीनंतर, परंतु उगवणीपूर्वी वापरायचं आहे. बाजरी उगवल्यानंतर आपण तणनाशक त्या ठिकाणी वापरू शकत नाहीये. मुद्दे फक्त लक्षात घ्या. तणनाशकाचं नाव लक्षात जरी नाही राहिलं, तरी भारत ॲग्रीच्या कृषी डॉक्टरांना तुम्ही संपर्क करा. यानंतर दुसरं पीक आहे मका. मकामध्ये आपण त्या ठिकाणी अट्राझिन वापरू शकता. हे देखील असंच आहे, की पीक उगवणीपूर्वी पूर्वी आपल्याला वापरायचं आहे. परंतु त्या ठिकाणी आपण टिंजर हे देखील तणनाशक एक अतिशय बाजारामध्ये चांगलं चालणारं आहे. मकासाठी आपण वापरू शकता. त्याचे एकरी डोसेस आहेत त्या ठिकाणी 36 ग्रॅम फक्त वापरायचं आहे. अतिशय उत्तम असे रिझल्ट त्या टिंजर या तणनाशकाचे आपल्याला मकामध्ये दिसून येतील. अट्राझिन देखील वापरू शकता, परंतु उगवणीनंतर आपण त्या ठिकाणी वापरू शकत नाहीये.
तर अशा प्रकारचे तृणधान्य बघितले आपण. ज्वारी असेल, बाजरी असेल, त्या ठिकाणी मका असेल, तर याच्यामध्ये कुठली तणनाशकं वापरू शकतात. फक्त मकामध्ये आपण पीक उगवणीनंतर वापरू शकतो, परंतु इतर अवस्थेत आपल्याला पीक उगवणीच्या अगोदरच तणांचा बंदोबस्त करावा लागेल. याच्यामुळेच एकात्मिक तण नियंत्रण खूप गरजेचं आहे. दुसरा मुद्दा आहे आपला कडधान्य पिके. तर कडधान्य पिकामध्ये कुठली कुठली पिकं आहेत? तुरीसारखं पीक असेल तर याच्यामध्ये पेरणीनंतर परंतु उगवणीपूर्वी अवस्था नीट समजून घ्या. त्या ठिकाणी आपण पेंडॅमिथिलिन वापरू शकतो. 30% EC मधलं तणनाशक 2.5 ते 3 लिटर आपल्याला प्रति हेक्टरी वापरायचे 750 ते 800 लिटर पाण्यामध्ये. परंतु कधी पीक उगवणीपूर्वी पेरल्यानंतर लगेच ओलावा असताना आपण हे तणनाशक वापरू शकता. त्या ठिकाणी उत्तम असा त्या ठिकाणी त्या तणनाशकाचा रिझल्ट भेटेल. दुसरं आहे कडधान्यामध्ये उडीद आहे. पेरणीनंतर परंतु उगवणीपूर्वी त्या ठिकाणी तुम्ही ऑक्झी फ्लोरोफेन म्हणून आहे. 23.5% EC आहे. हे तणनाशक आपण फक्त 450 मिली आहे त्याचं प्रमाण एक हेक्टरसाठी 700 ते 800 लिटर पाण्यासाठी. पिकं व्यवस्थित लक्षात घ्या, अवस्था लक्षात घ्या आणि तणनाशकाचं नाव. बरोबर. याच्यामध्ये जरी तुम्हाला कुठला विषय कळत नसेल तर आपण त्या ठिकाणी प्रत्येकाला समजून देण्याचा प्रयत्न करू. परंतु विषय खूप मोठा आहे. थोडक्यात मी तुम्हाला आणून देत आहे. वेळच्या वेळी तुमचं एखादं पीक असेल, जरी सेवा तुम्ही भारत ॲग्रीची घेतली नसेल, तरी देखील माहितीसाठी तुम्ही मोफत मार्गदर्शनासाठी भारत ॲग्रीला फोन करा. भारत ॲग्री नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन करेल. याच्यानंतर पुढचं पीक आहे मूग. मुगामध्ये देखील आपण तण नियंत्रणासाठी पेंडॅमिथलिन आपण वापरू शकताय, परंतु हे देखील पेरणीनंतर उगवणीपूर्वी आपल्याला वापरायचं आहे. 2.5 ते 3 लिटर प्रमाण आहे प्रति हेक्टरी 750 ते 800 लिटर पाण्यासाठी. तर शेतकरी बंधूंनो, याच्यानंतर आपल्याला जी काही तिसरे आपल्याला या ठिकाणी श्रेणी दिसत आहेत की गळीत धान्य. गळीत धान्य कुठले कुठले आहेत आणि त्याच्यामध्ये मी कुठलं कुठलं त्या ठिकाणी तणनाशक वापरू शकतो. लक्षपूर्वक ऐका. सर्व शेतकऱ्यांचं पीक आहे, बऱ्याच जास्त प्रमाणावरती घेतलं जातं, ते म्हणजे सोयाबीन. सोयाबीन मध्ये सुरुवातीला पहिलं तणनाशक आहे ॲलाक्लोर म्हणून आहे. 50% EC आहे. हे पण आपल्याला पेरणी नंतर व उगवणी पूर्वी वापरायचं आहे. प्रमाण 4 लिटर आहे प्रति हेक्टरी 750 ते 800 लिटर पाण्यासाठी. किंवा त्या ठिकाणी आपण पेंडॅमिथलिन वापरू शकता. पीक पेरणीनंतर परंतु उगवणीपूर्वी तेच आहे 2.5 ते 3 लिटर प्रमाण आहे. 750 ते 800 लिटर पाण्यासाठी आपण प्रति हेक्टरी वापरू शकता. किंवा विषय सोयाबीनचाच आहे. सोयाबीनमध्ये खूप चांगलं तणनाशक आहे. इमॅझिथापर म्हणून आहे. पीक पेरणीनंतर आपण 20 ते 25 दिवसांनी आपण वापरू शकता. म्हणजे सोयाबीन उगवून आलं तरी त्या ठिकाणी वापरू शकता. प्रमाण आहे त्या ठिकाणी 1 लिटर प्रति हेक्टरी 500 ते 700 लिटर पाण्यामध्ये याची फवारणी घ्यायची आहे. किंवा आपल्याला सोयाबीनमध्ये जास्त ऑप्शन का देतोय? कारण बऱ्याच शेतकऱ्यांचं या ठिकाणी सोयाबीन हे पीक आहे. त्या ठिकाणी क्विझॉलोफॉप म्हणून तणनाशक आहे. त्या ठिकाणी ते 20 ते 25 दिवसांनी एकदल वर्गीय तणांसाठी आपण तण नियंत्रणासाठी वापरतोय. 20 ते 25 दिवसांनी पेरणीनंतर आपण वापरू शकता. प्रमाण 800 ते 1000 ml म्हणजे 1 लिटर पर्यंत प्रति हेक्टरी आपण 500 ते 750 लिटर पाणी घ्यायचं आहे. वेळाच्या अभावी मी आपल्याला माहिती खूप आहे. जास्तीत जास्त लवकर देण्याचा प्रयत्न करत आहे. याच्यानंतर गळीत पिकामध्ये शेतकरी बंधूंनो, या ठिकाणी सोयाबीन नंतर जे पीक येतं ते म्हणजे त्या ठिकाणी सूर्यफूल. तर सूर्यफूल हा शेवटचं पीक आहे. त्याच्यामध्ये आपण पेरणीनंतर परंतु उगवणीपूर्वी ऑक्झी फ्लोरफेन म्हणून असेल, ते आपण त्या ठिकाणी 450 ml प्रति हेक्टरी 500 ते 750 लिटर पाण्यामध्ये वापरू शकतो. उगवणीपूर्वी आहे, लक्ष देऊन ऐका. किंवा पेंडामेथलिन असेल, त्या ठिकाणी पेरणीनंतर परंतु उगवणीपूर्वी आपण त्या ठिकाणी ते 2.5 ते 3 लिटर 750 ते 800 लिटर पाण्यासाठी प्रति हेक्टरी वापरू शकता. याच्यानंतर एक पीक राहून जातं. हे सुद्धा पीक जास्तीत जास्त क्षेत्रावरती आहे, त्यामुळे थोडं जास्त ऑप्शन मी तुम्हाला त्या ठिकाणी देतो. ते आहे कापूस. बऱ्याच विदर्भामध्ये आपण जर पाहिला असेल तर कापूस जास्तीत जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी घेतला जातो. तर सुरुवातीला आपण वापरू शकता पेंडॅमिथलिन 30% EC मधील. त्या ठिकाणी आपण पेरणीनंतर परंतु तण उगवणीपूर्वी आपल्याला वापरायचं आहे. प्रमाण सेम आहे 2.5 ते 3 लिटर प्रति हेक्टरी 750 ते 800 लिटर पाण्यामध्ये वापरू शकतो. याच्यानंतर आपल्याला खूप सुंदर असा त्यांनी पर्याय दिलेला आहे. पेरणीनंतर 20 ते 25 दिवसांनी क्विझॉलोफॉप म्हणून आहे.
तुम्हाला ते 1 लिटर पर्यंत वापरायचं आहे 750 ते 800 लिटर पाण्यासाठी 1 हेक्टरसाठी. किंवा कपाशीमध्ये सुद्धा तुम्हाला 2-3 ऑप्शन दिलेले आहेत. पायरी थायोबेक हे नावाचं पायरीथायोबेक सोडियम म्हणून तणनाशक आहे. 10% एसी मधील 650 मिली आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे. 1 हेक्टरसाठी 750 ते 800 लिटर पाण्यासाठी. शेतकरी बंधूंनो, खरीप हंगामामधील तृणधान्य असतील, कडधान्य असतील, गळीत धान्य असतील, बऱ्याच पिकांची मी या ठिकाणी तणनाशकाची नावं सांगितलेली आहेत. लिस्ट खूप मोठी होती, त्यामुळे मी बघून सांगितलेले आहेत. जर एखादं सुटलं असेल, लक्षात राहिलं नसेल, तर व्हिडिओ पुन्हा पहा किंवा भारत ॲग्रीच्या कृषी डॉक्टरांना आपण संपर्क करू शकता. शेतकरी बंधूंनो, हे तणनाशक वापरताना कुठलीही शंका आली असेल विनाकारण अपुऱ्या माहितीसोबत तणनाशक वापरू नका. कृषी डॉक्टरांचा सल्ला घ्या किंवा एखाद्या त्या ठिकाणी कृषी तज्ञांचा सल्ला घ्या, परंतु सल्ल्यानुसार त्या ठिकाणी तणनाशक वापरण्याचा प्रयत्न करा. नक्कीच रिझल्ट चांगले येतील. वेगवेगळे प्रकार आहेत, मार्केटमध्ये हजारो ब्रँड आहेत. नक्कीच मी समजू शकतो आपण थोडस त्या ठिकाणी निर्णय घ्यायला थोडस अवघड जात आहे, परंतु या देखील अडचणीमध्ये भारत ॲग्री नेहमीच तुमच्या सोबत आहे. शेतकरी बंधूंनो, सगळ्यात महत्वाचा आपला 5वा मुद्दा जो या ठिकाणी येतो तो म्हणजे तणनाशक फवारताना कुठल्या कुठल्या प्रकारची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तुम्हाला 4 कलर या ठिकाणी त्रिकोणामध्ये दिसत आहेत. लाल आहे, पिवळा आहे, निळा आहे आणि हिरवा आहे. त्याच्या ठिकाणी तुम्हाला लिहिलं पण आहे की लाल जर असेल तर अतितीव्र विषारी आहे. हा कलर का सांगत आहेत? कारण ज्यावेळेस आपण तणनाशक घरामध्ये साठवून ठेवतो त्यावेळेस त्या बाटलीवरच्या पाठीमागे दिसत असलेले हे सिम्बॉल आहेत, जी चिन्ह आहेत, त्याच्यानुसार आपण ती किती सुरक्षित ठेवायची याचं त्या ढोबळ त्या ठिकाणी तुम्ही ठरवू शकता. जर लाल चिन्ह असेल तर नक्कीच ते अतितीव्र विषारी आहे. ते थोडंसं व्यवस्थित उंचीवरती ठेवावे लागेल. लहान मुलापासून सांभाळून ठेवावं लागेल. पिवळं असेल तरी फार विषारी आहे. एखाद्या माणसानं जरी ते घेतलं तर शरीराला बाधा करू शकतं, पर्यायी मृत्यू देखील होऊ शकतो. म्हणून आपण त्या ठिकाणी त्याची देखील काळजी घ्यायची आहे. निळा असेल तरी या ठिकाणी त्यांनी डेंजर सांगितलेलं आहे, की आपल्याला हे देखील सुरक्षित व्हायचं आहे. आणि हिरवं चिन्ह असेल तरी तुम्हाला थोडीशी काळजी घ्यायची आहे. इतकं ते जालीम नसणार आहे, परंतु याची देखील काळजी घ्यावी लागेल. त्वचाला परिणाम होऊ शकतो किंवा शरीरामध्ये सुद्धा थोडेसे बदल होऊ शकतात. तर असे त्या अतिविषारीनुसार त्याचे तुम्हाला विभाग पाडलेले आहेत. सोप्या सोप्या भाषेमध्ये एखादा जरी वाचता येत नसेल तरी शेतकरी पाहू शकतो आणि ठरवू शकतो की हे किती जालीम आहे. तर वेळ घालवत नाही, तुम्हाला सांगतो चित्रामध्ये जसं दिसत आहेत. माझा जर फोटो आडवा येत असेल तर आपण तो बाजूला करूया, पण पहा त्या ठिकाणी तुम्हाला माझ्या फोटोच्या मागे काय काय दिसत आहेत. एक माणूस संपूर्ण सुटामध्ये दिसत आहे, म्हणजेच फवारणी करताना हा सूट घाला. नसेल तर त्या ठिकाणी एखादा मोठा शर्ट असेल तरी तो देखील घाला, परंतु जास्तीत जास्त शरीराचा भाग त्या ठिकाणी झाकण्याचा प्रयत्न करा. फवारणी करते वेळेस आपण आपले हात स्वच्छ धुवा व फवारणी केल्यानंतर देखील ते हात स्वच्छ धुवा. साबणाने हात धुताना हात तोपर्यंत धुवा जोपर्यंत त्या तणनाशकाचा उग्र वास आपला जात नाही, सुगंधी वास येत नाही. त्याच्यानंतर हात न धुता त्या ठिकाणी पाणी पिऊ नका. कीटकनाशक हात न धुता त्या ठिकाणी पाणी पिऊ नका. कीटकनाशक आपण ज्यावेळेस फवारणी करत असतात त्यावेळेस कीटकनाशक फवारताना एक समान वेगाने चालत राहा. म्हणजे चालता चालता त्या ठिकाणी थांबू नका, जेणेकरून हव्याचा जर वेग उलटा असेल तर ते आपल्या अंगावरती येणार नाही. वाऱ्याचा वेग कमी असताना त्या ठिकाणी फवारणी करा. जर वाऱ्याचा वेग जास्त आहे तर आपण जर फवारणी केली तुमच्या शरीरावरती उडू शकते. कारण शेती महत्वाची आहे, परंतु आपला शेतकरी राजा सुद्धा त्या ठिकाणी तितकाच महत्वाचा आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचा आहे. त्या ठिकाणी त्यांनी मुद्दा दिलेला आहे की फवारणीसाठी स्वतंत्र सूट एक तयार करा. खूप खर्च लागत नाहीत. आपण या ठिकाणी जो दिसत आहे जसा की रेनकोट असतो तसाच सूट आपण फवारणीसाठी आणू शकतो. एखादा बागायत शेतकरी असेल तर नक्कीच तो त्याला परवडू शकतो. वर्षानुवर्ष आपण तो धुवून वापरू शकता. हाताचे हातमोजे घाला. ज्यावेळेस फवारणी करताय, फवारणी करताना बूट घाला. फवारणी करताना त्या ठिकाणी तोंडावरती मास्क घाला किंवा तुम्ही त्या ठिकाणी मोठ्या आकाराचे चष्मे घाला. जेणेकरून फवारणी तुमची या नाजूक अवयवावरती पडणार नाही व त्याचा विपरीत परिणाम आपल्या शरीरावरती होणार नाही.
आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपण तणनाशकाची किंवा कुठल्या कीटकनाशकांची फवारणी करता धूम्रपान करणं टाळायचं आहे. जसं की दारू असेल, सिगारेट असेल, सर्वात महत्वाचं गायछाप असेल. ज्यावेळेस आपण ही मळून हातावरती खाता नक्कीच त्या हातावरचे अंश आपल्या डायरेक्ट पोटामध्ये जातात आणि निकोटीन सोबत याचा खूप जालीम असर आपल्या शरीरावरती होतो. आणि ज्यावेळेस बरेच शेतकरी बंधू मी ज्यावेळेस प्रॅक्टिकली शेतावरती जातो त्यावेळेस पाहतो, की तोंडाने त्या बाटलीचं टोपण उघडण्याचा प्रयत्न करतात. तसं करू नका. हाताने उघडा त्या ठिकाणी. बरेच शेतकरी काय करतात, की मोठं कॅन असतं तर त्याच्यामध्ये एक नळी टाकून तोंडाने ते औषध ओढून सायफनने ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. तसं देखील त्या ठिकाणी करू नका. कारण हे खूप महत्वाचं आहे. हे छोट्या-छोट्या गोष्टी तुमच्या शरीरावरती लगेच असर करणार नाहीत. परंतु जर शेतकरी हा वारंवार या गोष्टी करत असेल, तर नक्कीच एक दिवस या ठिकाणी या विषारू तणनाशक असतील किंवा कीटकनाशक असतील, हे तुमच्या शरीरावरती एक दिवस खूप जालीम त्या ठिकाणी अपायकारक असे परिणाम करणार आहे. तर शेतकरी बंधूंनो, स्क्रीन पुन्हा एकदा नीट पहा, सूट घाला, ग्लोव्हज घाला, मास्क घाला किंवा बाटलीवरती जे काही निशाण दिसत आहेत, ते निशाण वेळोवेळी पहा आणि किती जालीम त्या ठिकाणी ते तणनाशक आहे किंवा कीटकनाशक आहे हे पहा. मला तर वाटतं, की सर्वात महत्त्वाची ही शेवटची स्लाईड होती. शेतकरी बंधूंनो, काळजी घ्या आरोग्याची आणि शेतीचीही. ही शेतीशाळा आपल्याला कशी वाटली? वेळ कमी होता, विषय खूप मोठा होता. त्यामुळं मला तरी वाटतंय, की थोडंसं आपण फास्टमध्ये घेतलेलं आहे. तरी देखील ही शेतीशाळा कशी वाटली ते आपण कमेंट्समध्ये सांगू शकता. काही शेतकऱ्यांशी थोडक्यात आपण या ठिकाणी प्रश्न घेऊया. अ, अ, संतोष मोरे धन्यवाद. आपण सामील झालात. शुभम धामकर तुमचंही स्वागत. धन्यवाद सामील झाला. विजय गोले म्हणतात उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. नक्कीच भारत ॲग्रीचा हाच प्रयत्न राहिलेला आहे, की त्यांना जी आवश्यक माहिती त्या ठिकाणी योग्य वेळी जाणं गरजेचं आहे. तर शुभम धामकर सांगतायत, की नैसर्गिक तणनाशक सांगा सर. नैसर्गिक तणनाशक सध्या तरी बाजारात उपलब्ध नाहीत, पण परंतु जर आपण आयुर्वेदिक शेती हा विषय घेतो, तर त्या ठिकाणी काही प्रमाणात नैसर्गिक तणनाशक आपण तयार करू शकतो. परंतु जर ती कंडिशन जास्त तणनाशकांची म्हणजे जास्त तीव्रतेचं तण शेतामध्ये असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला एकात्मिक तणनियंत्रण बरोबरच रासायनिक तणनियंत्रण वापरणं गरजेचं आहे. परंतु नक्कीच अ, आपण त्या ठिकाणी नैसर्गिक तणनाशक पण वापरू शकतो. अ, तर तुषार कुकडे म्हणतात, की केमिकल हर्बिसाइड वापरलं तर जमिनीला काही परिणाम होऊ शकतो का? तुषार खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. परिणाम नक्कीच होऊ शकतो आपल्या जमिनीवरती, आपल्या पिकावरती आणि आपल्या शरीरावरती पण. पण कधी जर तणनाशक ते तुम्ही अभ्यास न करता मात्रा जी तुम्हाला घ्यायला सांगितली आहे, तुमच्या आपल्या विद्यापीठाची शिफारस असेल किंवा तज्ञांच्या माहितीनुसार जी मात्रा आवश्यक आहे, ती मात्रा जर तुम्ही घेतली, योग्य वेळी फवारणी केली, तर नक्कीच त्याचा परिणाम होणार नाही. परंतु याचा जर अतिवापर आपण केला, बरोबर? 2 मिलीने राहत नाही, मेलं नाही म्हणून 3 मिली घेतलं, 5 मिली घेतलं, नक्कीच सर त्या ठिकाणी आपल्या शेतावरती विपरीत परिणाम होऊ शकतो. तर या ठिकाणी तज्ञांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. भांडरे त्या ठिकाणी म्हणतायत, की लवाळा आणि हराळीसाठी आपण त्या ठिकाणी तणनाशक आम्हाला सुचवावं. अ, खूप महत्वाचा प्रश्न आहे. जर आपला लवाळा 3 गाठीवरती असेल, तर आपण तो कंट्रोल करू शकतो. जनरली आपण पाहिलं तर लवाळा 7 गाठीपर्यंत जातो. 7 गाठीपर्यंत असेल तर तो तितकासा त्या ठिकाणी कंट्रोल होत नाही. तर 3 गाठीवरती जर लाव्हाळा असेल, ते देखील पहा की कुठल्या पिकामध्ये आहे. उभ्या पिकामध्ये असेल तर त्या ठिकाणी आपलं टिंजर हे चांगलं औषध आहे. नसेल तर तमर म्हणून एक आहे. ते देखील त्या ठिकाणी चांगलं औषध लावण्यासाठी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर ते कृषी तज्ञांच्या सल्ल्यानुसार, अवस्थेनुसार किती तण आले याच्यामुळे ते आपण ते प्रमाण ठरवावं. तर अशा प्रकारे तमर चांगला ऑप्शन आहे तुम्हाला जर लव्हाळा कंट्रोल करायचा असेल तर. पण त्याच्या आधी आपल्याला चांगला भिजवावं लागेल. किती गाठीवरती आहे याचा थोडासा अभ्यास करा. सॉरी, लवाळ्यासाठी सेम्प्रा आणि तमर हे खूप महत्वाचं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. चुकून त्या ठिकाणी 3 जर आलं. तर अब्दुल शेख म्हणतंय की तना शेतामधून कमी कैसा करू शकतो बिना केमिकल यूज ने? नक्कीच अब्दुल शेख, अगर आपको आपके खेती में तन नियंत्रण करना है बिना केमिकल यूज के, तो जैसे मैंने आपको ये एकात्मिक पद्धति बताई, जैसे कि तन आने के पहले जो करना है, आने के बाद शुरुआत में जो भौतिक है, यांत्रिक है या बायोलॉजिकल आपको जो मैंने सॉल्यूशन दिए हैं,
वो आप कीजिए। अगर ये आप प्रॉपर तरीके से जरूरी वक्त पर करते हैं तो ये हो सकता है कि आपको केमिकल की तरफ ना जाना पड़े, लेकिन अगर 1 टन उसकी कैपेसिटी के बाहर गया है तो ऑब्वियसली आपको वहां पर केमिकल का यूज करना पड़ सकता है। तर अशा पद्धतीने जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. शेतकरी बंधूंनो, आपल्याकडे वेळ कमी आहे, तर नक्कीच भारत ॲग्री ॲप डाउनलोड करा. आजची शेतीशाळा कशी वाटली ती आम्हाला नक्की आपल्याला या कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. पुढच्या शेतीशाळेसाठी असाच खरीपाला अनुसरून एक चांगला विषय आम्हाला द्या, आणि पुढच्या शेतीशाळेमध्ये शनिवारी असेच एक खूप खास पाहुणे जे की महाराष्ट्र भूषण आहेत, शेतीमध्ये त्यांचं नाव लौकिक आहे, त्या अशा तज्ञांना आपण बोलवण्याचा प्रयत्न करत आहोत. नाव लवकरच मी जाहीर करू, आम्ही त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहोत. परंतु भारत ॲग्री ॲप मध्ये डाउनलोड केल्यानंतर जे काही आपले जुगाड आणि त्या ठिकाणी स्मार्ट टिप्स तर आहेतच, परंतु आपल्या जे आपण आता खरीपाला अनुसरून खरीप बुलेटिन त्या ठिकाणी चालू केलेलं आहे. दररोज एक बुलेटिन त्या ठिकाणी तुम्हाला एक स्पेसिफिक टॉपिक, महत्वाचा टॉपिक घेऊन त्याबद्दल थोडक्यात डिटेल माहिती देतं. तर ते खरीप बुलेटिन त्या ठिकाणी पाहायला विसरू नका. भारत ॲग्री ॲप डाउनलोड करा. भारत ॲग्री सोबत कुशलतेने उगवा व अधिक उगवा. शेतकरी बंधूंनो, मी भारत ॲग्री कृषी डॉक्टर सूर्यकांत आपली रजा घेतो. धन्यवाद.